कल्याण के दुर्गाड़ी किले पर बीते 55 सालों से नवरात्र उत्सव पारंपरिक रूप से मनाया जा रहा है। इस परंपरा की शुरुआत 1967 में बाला साहब ठाकरे और मीनाताई ठाकरे ने की थी। इस साल अब तक सिर्फ 3 दिनों में 2 लाख से ज्यादा भक्त मां दुर्गा के दर्शन के लिए पहुंचे हैं। सप्तमी और अष्टमी को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समेत कई नेता दर्शन के लिए आएंगे। भक्तों की बढ़ती भीड़ को ध्यान में रखते हुए मंदिर प्रशासन ने सीसीटीवी, दर्शन कतारें, स्वच्छता और स्वास्थ्य सेवाओं की पुख्ता व्यवस्था की है। दुर्गाड़ी किले पर श्रद्धा और उत्साह के साथ मनाया जाने वाले नवरात्रोत्सव भक्तों की भक्ति का जीवंत उदाहरण दर्शाता है। किल्ले दुर्गाड़ी समितीतर्फे गेली 55 वर्ष हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी या मंदिरात 1967 साली येऊन या ठिकाणी बंदी हुकूम होता तो मोडून भाविकांना दर्शन खुले केले आणि आजपर्यंत तो अविरतपणे हे सगळा उत्सव सुरू आहे। धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 11 दिवस यावर्षी उत्सव आहे। आता 3च दिवसात 1.5 ते 2 लाख भक्तांनी या ठिकाणी या मंदिरात येऊन हा दुर्गा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात 3-4 लाख लोक येण्याची शक्यता आहे। राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, खासदार बाळामामा पाटील आणि विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी या 2-4 दिवसामध्ये देवीच्या दर्शनाला येणार आहेत आणि एक भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे। आणि मी भाविकांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीचा उत्सवाचा एक आशीर्वाद घ्यावा।